हाय, हॅलो, नमस्कार. आपण पारू मालिका 29 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. आदित्य विचार करत थांबलेला असतो की प्रीतम असा का वागतोय. तेवढं तिथे पारू येते आणि पारू बोलते की आदित्य सर, तुम्ही काही जेवण केलेलं नाही आहे, तुमच्यासाठी जेवायला काही आणू का. तर मग आदित्य काहीच बोलत नाही. आणि मग पारू बोलते की प्रीतम सर, काल जे दिव्याईसोबत वागले ते काही म्हणजे बरोबर नाही आहे, ते सगळं काही चुकीचंच होतं. पण प्रीतम सरांना खूप जास्त राग आलेला आहे, त्यांना काही कळतच नाही आहे, असं तसं बोलत असते. आणि मग आदित्य बोलतो की त्याला काय झालं आहे ना, मला कळत नाही आहे. दिशा ही आईची चॉईस आहे आणि आईची चॉईस म्हणजे शेवटची चॉईस असते. त्याला सांगून समजून त्याला काही कळत नाही आहे आणि तो एका मुलीसोबत कमिटमेंट करून तो नीट राहत नाही. तो खूप अल्लड आहे, चंचल आहे. त्याला एका मुलीसोबत मी कधीच राहताना पाहिलेलं नाही आहे. तो खूप बालिश बुद्धीचा आहे, त्याला समजवल्यालाही कळत नाही आहे. पारू, तुला काय वाटतं गं, झालं पाहिजे का दिशा आणि आदित्यचं लग्न. इथे सीन चेंज होतो आणि पारूला फोन केलेला असतो आणि विचारत असते की प्रीतम सर कसे आहेत गं. मग पारू बोलते की प्रीतम सर दाखवत आहेत मी खूप चांगला आहे, पण ते खरंच मनातून खूप खचले आहेत. पण ते सगळ्यांना दाखवतात की मी खूप चांगला आहे. आणि मग प्रिया बोलते की आता काय नाही होऊ शकत, आता मी चालली आहे, कायमची चालली आहे. बाबा आणि भाईने मला बोलवून घेतले आणि माझ्या लग्नाची तयारी चालू आहे, त्याच्यामुळे मी गावी चालली आहे कायमचीच. आता माझी 5 वाजता बस आहे. तर पारू बोलते की प्रिया मॅडम, तुम्ही जाऊ नका ना, इथे थांबा, आपण पाहूयात काहीतरी. तर प्रिया बोलते नाही आणि प्रिया फोन ठेवून देते. इथे सीन चेंज झालेला असतो. तर देवी, आदित्य आणि प्रीतम सगळेच ऑफिसला निघालेले असतात, पण तिथे दिशा थांबलेली असते आणि बोलते की माझे फ्रेंड्स येणार आहेत ना, त्यांचीच वाट पाहत आहे मी. आणि प्रीतमचं तुला काही काम नसेल ना, तर इथे थांब, माझ्या फ्रेंड्सला तुला भेटायचं आहे ना. तर मग आदित्य बोलतो की हो प्रीतम, थांब इथेच. तर मग प्रीतमही बोलतो की हो, मी तुमचा चांगला मुलगा तर नाही होऊ शकलो, पण हिचा नवरा होण्याचा मी चांगला प्रयत्न करेल. आणि मग प्रीतम थांबतो आणि मग ही त्याला कुत्र्यासारखं बोलवत असते की आता बघ मी तुझे काय हाल करते, असं तसं बोलत असते. आणि तेवढ्यात तिचे फ्रेंड्स येतात आणि मग फ्रेंड्स आल्यानंतर त्यांचं वेलकम वगैरे करते. आणि वेलकम झाल्यानंतर त्यांना बोलते की आपण जरा चिल करूयात, ह्या बॅग्स आहेत ना, ह्या माझ्या नवऱ्याकडे द्या. असाही याच्यामध्ये किर्लोस्करांचा एकही गुण नाही आहे. सगळा जो बिझनेसचा कारभार आहे तो याचा मोठा भाऊ आदित्य सांभाळतो, हा काहीच काम करत नाही, असं तसं म्हणजे त्याच्याविषयी निगेटिव्ह सगळं काही सांगत असते. आणि ते बॅग्स देतात आणि प्रीतमच्या हातामध्ये हे सगळं काही बाहेरून आदित्य पाहत असतो. आणि मग तो काही मध्ये जात नाही, तिथेच थांबून पाहत असतो. आणि मग ती बोलते की नाही, हे नाही छान दिसत आहे, आता काय करते मी ह्या बॅग त्याच्या गळ्यामध्ये घालते आणि सगळ्या त्या ज्या पर्स असतात त्या त्याच्या गळ्यामध्ये घालते. आणि तिथे पारू येते पाणी देण्यासाठी आणि प्रीतमची हालत बघून तिला खूप वाईट वाटतं. ती बोलते की दिशा मॅडम, हे काय चालू आहे, थांबवा ना, हे नाही चांगलं दिसत आहे, ते प्रीतम किर्लोस्कर आहेत, असं करू नका, तसं करू नका, त्याला सांगत असते. तर दिशा तिला खूप जास्त ओरडते, का तुला दिसत नाही आहे का तो श्रीकांत ज्यावेळेस अहिल्यादेवीच्या पदराच्या मागे 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 पळत असतो दिवसभर, त्यावेळेस तुम्हाला काही नाही वाटत, आता प्रीतम माझ्या मागे मागे करते तर तुम्हाला त्रास होतो आहे का. आणि मग तिला बोलते की जर मी प्रीतमची ही हाल करू शकते तर तू विचार कर, तुझ्या आणि सावित्राची मी काय हाल करू शकते, तू स्वप्नातही बघणार नाही मी एवढी बेकार हाल करेन, असं तसं बोलत असते. आणि मग तिथून पारू रागारागात निघून जाते. तिला रडायला येतं प्रीतमची हाल बघून. आणि प्रीतम हे सगळं काही सहन करत असतो, कारण आदित्यने सांगितलेलं असतं ही तुला लास्ट वॉर्निंग आहे म्हणून. आणि मग पारू बाहेर जाते, तिथं तिला आदित्य दिसतो आणि आदित्यला बोलते की सर, तुम्ही इथे कसं काय. तर तो बोलतो की मी ऑफिसवरून निघून आलो आहे म्हणून. आणि हे पाहिल्यानंतर त्याला हे खूप जास्त राग आलेला असतो. आणि मग ती पारू त्याला बोलते की तुम्हाला मी म्हटलंच होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मला विचारलं होतं ना की प्रीतमचं आणि दिशाचं लग्न होऊ देत का. तर जो काही प्रीतममध्ये बदल झालेला आहे तो फक्त आणि फक्त प्रियामुळे झालेला आहे. प्रिया मॅडम आल्यामुळेच हा प्रीतम सरांमध्ये बदल झालेला आहे, ना की दिशामुळे. आणि मला नाही वाटत आहे की त्यांचं लग्न व्हायला पाहिजे, प्रिया आणि प्रीतमचं लग्न व्हायला पाहिजे, कारण त्यांचं खरं खरं प्रेम आहे. पारू आदित्यला बोलते की आता तरी आदित्य सर, प्रिया आणि प्रीतमच्या लग्नाला तुम्ही परवानगी द्या आणि तुम्ही आता तरी भावाची साईड घ्या, असं तसं बोलते. आणि ते एवढं सहन का करतायत, तर तुमच्या शब्दामुळे ते सहन करतायत. आणि आज जर आपण पाऊल नाही उचललं तर प्रिया मॅडम कायमच्या शहर सोडून जाणार आहेत आणि आपल्याला जावंच लागेल. त्यांची 5 वाजता बस आहे आणि आत्ताच आपल्याला निघावं लागेल. आणि इथेच एपिसोड
थांबतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब